हे गाईज, तर आपण एक 2x4 थार घेतलेली आहे आणि हे फेसलिफ्ट मॉडेल आहे. याच्यामध्ये खूप सारे फीचर्स नवीन आलेले आहेत आणि मी यूट्यूबवर बघितलं की कोणीच त्या फीचर्सबद्दल एवढं प्रॉपरली सांगितलेलं नाही आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये ते फीचर्स बघणार आहे आणि इथून याची मी सिरीजच करणार आहे, कारण की या थारमध्ये आपण जे पण नवीन अपग्रेड करणार आहे, कुठले कुठले गॅजेट्स लावणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमचं पण सजेशन घेणार आहे की तुम्हाला कुठलं काय ट्राय करायचं आहे, हे लावायला पाहिजे, ते लावायला पाहिजे, असं मॉडिफिकेशन केल्यानंतर कशी दिसणार आहे थार. तर त्या सगळ्या गोष्टी मी ट्राय करणार आपल्या थारमध्ये अप्लाय करायचा. आणि सगळ्यात पहिले या व्हिडिओमध्ये आपण बघू की काय काय नवीन गोष्टी आलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिले चालू करू आपण कीपासून. तर की जे मेनवाली आहे ते तर मी आणली नाही, हे दुसरी 2 की येतात आपल्या गाडीसोबत. तर याच्यामध्ये असं लॉक अनलॉकचं बाकीचे सगळे बटन आहेत इथं आणि इथून आपली की अशी बाहेर निघते. तर सर्वात पहिले आपण जेव्हा थारमध्ये एंट्री करतो तर हे त्यांनी ग्रॅब हँडल्स दिलेले आहेत, ज्याला पकडून आपण आपल्या थारमध्ये बसू शकतो. तर ही सगळ्यात चांगली गोष्टी त्यांनी दिली फेसलिफ्टमध्ये. तर सगळ्यात पहिले आपण गाडी चालू करू. तर गाडी चालू केलेली आहे आणि सगळ्यात पहिले जे मला सगळ्यात जास्त गोष्ट आवडली आहे ते आहे हे स्क्रीन, हा डिस्प्ले. हा पहिलेचा खूप छोटा होता, आता त्यांनी थोडा मोठा देऊन एक नवीन लक्झरी फील आणला आपल्या इंटेरियर डिझाईनमध्ये. तर ते सगळ्यात जास्त छान वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे स्टेअरिंग, हे एक नवीन स्टाईलचं स्टेअरिंग दिलं आणि ज्याच्यामध्ये क्रूज कंट्रोल पण आहे. बाकीच्या गोष्टी पण तुम्ही इथून मॅनेज करू शकता, कॉल रिसीव्ह करणं, व्हॉल्यूम कमी जास्त करणं, हे पण एक बढिया आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे पॉवर विंडोचे बटन्स आहेत ते पहिले इथं मधात होते, आता ते साईडच्या डोअरला दिलेले आहेत. तिथून आपण विंडो इथून ॲडजस्ट करू शकतो. त्याच्यानंतर हे जे आर्मरेस्ट आहे, हे स्लायडिंग आर्मरेस्ट आहे, जे आपण गेअर टाकताना आपलं थोडं ॲडजस्ट करून ही पण एक त्यांनी दिलेलं आहे नवीन फेसलिफ्टमध्ये. त्याच्यानंतर हे असं वर केल्यानंतर याच्यात थोडा स्पेस पण दिलेला आहे छोट्या छोट्या गोष्टी ठेवायचा. त्याच्यात आपण असे आपले जे सनग्लासेस वगैरे आहेत ते ठेवू शकतो. त्याच्यानंतर इथं आपण कॉफी कप वगैरे ठेवू शकतो 2. हे पण एक गोष्ट नवीन दिलेली आहे. थोडं स्पेसबद्दल अजून सांगतो की जे गेअरच्या बाजूला इथं थोडं सनग्लासेस वगैरे ठेवायसाठी थोडी स्पेस दिलेली आहे. इथं पण असं नॉर्मल तुम्ही पॉकेट वगैरे ठेवू शकता. प्लस चार्जिंग स्लॉट फ्रंटमध्ये 2 दिलेले आहेत, एक नॉर्मल USB आणि एक C टाईप. आणि आता गेअरची गोष्ट जर केली त्याच्यामध्ये 6 गेअर्स आहेत टोटल. आणि रिव्हर्स जर टाकायचं असं तुम्हाला तर रिव्हर्ससाठी हे थोडं वर घ्यावं लागते असं. आणि हा टाकला रिव्हर्स तर आपला जो रेअर कॅमेरा आहे तो या डिस्प्लेमध्ये एवढा दिसते, ज्याच्यामध्ये तुम्ही रिव्हर्स घ्यायसाठी तर म्हणजे तुम्हाला हेल्पफुल राहणार आहे. ठीक आहे. आणि लास्टमध्ये अजून एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे रेअर AC. पहिले रेअर AC नव्हता, आता रेअर AC त्यांनी ॲड ऑन केलेला आहे फेसलिफ्टमध्ये. तर ही गोष्ट एक खूप चांगली आहे, कारण की पहिले मागे AC बिलकुलच लागत नव्हता, जो आता एकदम कम्फर्ट आणि थोडा लक्झरी फील देते. कारण की मागच्या जे आपले पॅसेंजर्स आहेत त्यांना पण एक वेगळा मजा येते. आणि मागचा स्पेस एवढा आहे की तुम्ही 5 म्हणजे 3 जणं तर नाही बसू शकत. जर कम्फर्टेबली जायचं असणार तर 2च जण बसू शकतात. कारण की आपण हे आफ्टर म्हणजे शोरूममधून गाडी घेतल्यानंतर हे जे आर्मरेस्ट आहेत हे आपण नंतर बसवलेले आहेत, जे की 8,000चं एक आणि 8,000चं एक असे 16,000चे 2 लावलेले आहेत, ज्याच्यामध्ये चार्जिंग स्लॉट येतात. हे इथं बघा चार्जिंग स्लॉट आलेले आहेत. तर याच्यामध्ये समजा जो राईट साईडला बसलेला आहे त्याला चार्जिंगचा एक वेगळा पोर्ट भेटणार आणि लेफ्ट साईडला बसला आहे त्याला वेगळा भेटणार. त्याच्यामुळे काय झालं की हे स्पेस कमी झाली, म्हणून फक्त मागं 2च जण बसू शकतात आणि समोर 2 असे 4च लोक कम्फर्टेबली जाऊ शकतात, त्याच्यावरती नाही जाऊ शकत. प्लस याच्या आतमध्ये थोडासा स्पेस आहे, म्हणजे मोबाईल वगैरे ठेवू शकता तुम्ही किंवा वॉलेट वगैरे ठेवू शकता, याच्यावरती काही तुम्ही ठेवू शकत नाही. तर मला तरी वाटते की मागं एवढंच आहे. आणि इथं पण चार्जिंग स्लॉट दिलेला आहे, जो मी तुम्हाला दाखवतो. हे इथं पण दिलेलं आहे, म्हणजे ते 2 साईडचे आणि हा एक समोरचा. आणि जो फ्युअल कॅप आहे तो ओपन करायसाठी इथं स्पेशल एक बटन दिलेलं आहे, जे पहिले नव्हतं. आपल्याला बाहेर चाबीने ते ओपन करायचं काम पडत होतं तेव्हा. तर फेसलिफ्टमध्ये एक गोष्ट त्यांनी ॲड ऑन केली, जे आपल्याला आता फ्युअलचं जे बटन आहे ते आतमधूनच ओपन करू शकतो आपण, खाली उतरायचं काम नाही. तर एक काम चांगलं झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून इथं ऑटोमॅटिक वायपर दिलेले आहेत. हे इथं ऑटोमॅटिक वायपर आहे, तर आपल्याला जर समजा मागचं दिसत नसलं तर आपण वायपरनी क्लीन करू शकतो. तर आणि दुसरी गोष्ट डिक्की पण दाखवून देतो की डिक्कीचा स्पेस एवढाच आहे, जास्त डिक्कीचा स्पेस नाही आहे. आणि बाकी तर सगळ्या गोष्टी मी कवर केल्या. तर आता जो नेक्स्ट व्हिडिओ राहणार आहे माझा तो मॉडिफिकेशनवर राहणार आहे. मी कोणत्या कोणत्या गोष्टी ॲड करणार आहे थारमध्ये. एकसोबत तर मी सगळ्या गोष्टी ॲड नाही करणार, कारण की मला जे ॲक्च्युअलमध्ये आलेली आहे
त्याचाच फील घ्यायचा आहे आणि मग थोडं हळूहळू एक 2-2 3-3 महिन्यात मी एक गोष्ट मॉडिफाय करणार आहे. तर तुम्हाला दाखवतोच आणि तू पण बघा आणि तुमच्या पण कमेंट मला सांगा. त्या हिशोबाने पण मी ॲड ऑन करणार आणि भेटू तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.